नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थी व्रतकथा सर्वांना माहीत आहे ती पाहणार आहोत। एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले, तेव्हा त्याला चंद्र उपासाने हसला आणि ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला। गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल। शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले। चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले। पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे कोणी तोंड पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले। त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे हेही सांगा। तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे, म्हणजेच खोट्या आळातून त्यांची मुक्तता होईल। गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावरती समयतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता आणि तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे। तर आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी करावयाचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे। श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात, म्हणून प्रत्येकाने निदान वर्षातून या 2 तरी चतुर्थ्या आवश्यक कराव्या। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।